तर हे गाणं मूळतः रत्नाकर मतकरे यांनी लिहिलेलं आहे. तर याच्यात 100 या शब्दाची मजा केली आहे. स्वर्गात आकाशगंगा, गंगेला सोनेरी घाट, घाटाला पायऱ्या 100, झाला आनंद आली बहार. मॅजिक म्हणजे विज्ञानच असतं. आमच्या शोमध्ये भरपूर मॅजिक गोष्टी आहेत. म्हणजे जादूगार रघुवीर साहेब जे करायचे ते बऱ्याच गोष्टी आहेत. उदाहरणामध्ये डोळ्याला कणकेचे गोळे लावून डोळ्याला पट्टी बांधून मी मोटरसायकल चालवू शकतो, कार चालवू शकतो. याच्या पाठीमागचं विज्ञान काय आहे ते मी जाणलेलं आहे. विज्ञान प्रसार कार्य करताना पहिल्यांदा एक लक्षात घेतलं पाहिजे की विज्ञान कधी चालू होतं. शाळेमध्ये नाही सुरू होत, तर विज्ञान सुरू होतं जेव्हा आपला जन्म होतो. जन्म झाल्यावर लगेचच आपल्याला देवीची लस टोचतात. बरोबर. देवीची लस टोचली म्हणजे ते विज्ञान टोचलेलं आहे तुम्हाला. अहो, बहिणाबाई चौधरी म्हणतात, नको नको रे ज्योतिषा माझ्या दारी येऊ, माझं भविष्य मला कळे, नको हात माझा पाहू. नमस्कार मंडळी, आपण ऐकत आहात मार्गप्पा पॉडकास्ट, जिथे आपण भेटतो अशा व्यक्तींना ज्यांनी आपल्या कार्यातून समाजाला नवीन दिशा दिली आहे. आज आपल्यासोबत आहेत एक असे व्यक्तिमत्व ज्यांनी विज्ञानाला प्रयोग, मनोरंजन आणि माणुसकीची जोड दिली आहे. डॉक्टर संजय पुजारी सर. डॉक्टर कल्पना चावला विज्ञान केंद्र कराड यांचे संस्थापक, राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय विज्ञान प्रसार पुरस्कारांचे मानकरी आणि विज्ञान लोकांपर्यंत पोहोचवणारे खऱ्या अर्थाने विज्ञानदूत. APJ डॉक्टर अब्दुल कलाम यांच्या हस्ते राष्ट्रीय पुरस्कार स्वीकारणारे, तसेच विज्ञानाची धमाल या अनोख्या उपक्रमातून आजवर 500हून अधिक कार्यक्रम करणारे आणि डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांच्या विचारांनी प्रेरित होऊन अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीत सक्रिय कार्य करणारे व्यक्तिमत्व. चला तर मग आजच्या या खास संवादाला सुरुवात करूया. नमस्कार. मार्गप्पा पॉडकास्टमध्ये आपलं मनापासून स्वागत. आणखी एकदा नमस्कार. सर, तुमचा प्रवास थोडक्यात सांगाल? विज्ञानाकडे वळण्यामागची प्रेरणा काय होती? विज्ञानाकडे वळण्याची प्रेरणा म्हणजे मी माझं बालपण जे 1970 ते 96पर्यंत कोल्हापूर जिल्ह्यातील गडिंग्लज या गावात गेलं. गडिंग्लज गाव हे पुरोगामी विचारांनी भारावलेलं गाव आणि गडिंग्लजमध्ये माझे आईवडील जवळची एक शाळा, त्यांची महाराष्ट्र स्कूल आत्या, इथे शिक्षक आणि तिथं असणारे विज्ञानाचे शिक्षक आमच्या घरी नेहमी येणं जाणं असायचं. कारण शिक्षक माझे वडील मुख्याध्यापक, त्यामुळे शिक्षक एक फॅमिली होती. आणि त्यामधले तंगडे नावाचे आमचे शिक्षक, AD तंगडे, हे गणित विज्ञान शिकवायचे आणि ते मुलांना आम्हाला जास्तीत जास्त प्रयोगातून शिकवायचे. त्याचबरोबर माझ्या या आठवणीमध्ये जास्त म्हणजे मला आठवतं की मी लहानपणी किल्ले वगैरे करायचो. ते किल्ल्यांमध्ये करण्यामध्ये खूप मजा असायची. ती माती गोळा करण्यापासून किल्ला करणे आणि या किल्ल्यामध्ये एखादा धबधबा दाखवायचा. त्या धबधब्याचं पाणी टर्बाईनवर पडायचं, टर्बाईन फिरायचं आणि त्या किल्ल्याच्या भोवती जी वस्ती केलेली असणार आम्ही छोटी घरं, छोट्या घरातून लाईट लागायचे. वाव. सगळं गाव बघायला यायचं. तिथं त्या शाळेत मी बऱ्याच गोष्टी विज्ञानाच्या शिकल्या की प्रयोगाचं साहित्य ते तंगडे सर कपाटात ठेवायचे नाहीत, तर आमच्यासमोर आणून दाखवायचे. दुसरी आमची एक शाळा होती गडिंग्लजला, स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेची गडिंग्लज स्कूल गडिंग्लज. इथं HY पाटील नावाचे एक विज्ञान शिक्षक होते. ते आमच्याकडनं प्रोजेक्ट करून घ्यायचे. मला आठवतं आहे त्या काळात हे स्लाईड्स वगैरे काही नव्हतं, पण मला पॅरामिशियमवर एक त्यांनी सुंदर असा प्रोजेक्ट दिलेला मला आठवतो आहे. आणि ते मग मोठं स्केच करून ते मुलांना समजावून सांगणे, हे त्या काळात म्हणजे साधारणतः 1977-78ची गोष्ट असेल त्या काळात. अरे वा. आणि एक आमची शाळा जी मला 5वी-6वीला मिळाली ती म्हणजे शाळा गडिंग्लजला सगळ्यात मोठी शाळा आहे. ती शाळा म्हणजे महाराणी राधाबाई मल्टीपर्पज हायस्कूल, जी आता 100 वर्षाची होऊन गेलेली आहे. त्या शाळेमध्ये फार मोठ्या मोठ्या प्रयोगशाळा होत्या आणि त्याच्यामध्ये एक मला नेहमी कपाटातून दिसायचं एक वाफेचं रेल्वेचं इंजिन, आणि ते कधी सुरू करून दाखवणार वगैरे असं मला वाटायचं. मी ज्यावेळेला तिथंच परत 11वी सायन्सला गेलो त्यावेळेला तिथल्या शिक्षका म्हणाले, तुला दुरुस्त करता येते का? मग ते आम्ही वाफेचं इंजिन ते दुरुस्त करून दाखवलं होतं त्यांना.
मजा अशी आहे की विज्ञान जगायचं कसं आणि विज्ञान प्रत्यक्ष आणायचं कसं हे शिकवायला मला परत आणि कारणीभूत ठरलं. गडिंग्लजमध्ये 1985-86च्या काळात आमची मराठी विज्ञान परिषदेची शाखा सुरू झाली आणि पद्मनाभर सर, नंतर JB बारदेसकर सर, KS पुजारी सर यासारखी मंडळी होती. पद्मनाभर सर मला वेगवेगळ्या गावामध्ये स्लाईड शो वगैरे देण्यासाठी पाठवायचे. त्याच्यातनं जास्त विज्ञान मी समाजापर्यंत पोचवायचं आणि आम्ही त्यानंतर अंधश्रद्धा निर्मूलन समिती ही स्थापित झाली होती आणि त्याच्यात आम्ही कराडला गडिंग्लजला जी शाखा चालू केली होती त्या गडिंग्लजच्या शाखेमध्ये मी काम करत असे. या ह्याच्यातून गडिंग्लजला बन्ने सर नावाचे आमचे सर होते, प्राध्यापक होते. तर ते आम्हाला घेऊन जायचे की भूतं नाहीत काय नाहीत हे दाखवायचे. लोक म्हणायचे त्या देवळाच्या परिसरात रात्री भैरवनाथाची यात्रा झाली की भूतं असतात, तर ती भूतं नाहीत ही दाखवायला आम्ही रात्रभर तिथं थांबलो होतो. म्हणजे वैज्ञानिक दृष्टिकोन जर यायचा असेल तर प्रत्यक्ष कार्यकारण भाव बघितला पाहिजे. त्याच्या पाठीमुळे खरंच ते आहे का आणि आहे काय तपासण्याची तुमची वृत्ती असली पाहिजे. काहीतरी कोणीतरी सांगतंय म्हणून माझ्या मनावर ते लादून घेणं हे बरोबर नाही. एक्झॅक्टली. आणि म्हणून मग माझी ही सुरुवात लहानपणची गडिंग्लज गावात झाली आणि खऱ्या अर्थाने गडिंग्लजमध्ये मला विज्ञानाचं बाळकडू मिळालं. गडिंग्लजचे मी बालगुडी डेज कधीच विसरणार नाही. याच्यामध्ये दुसरी एक गोष्ट माझ्या आयुष्यातली ती आठवते की स्कायलॅब पडणार होतं, तो काळ होता. त्या स्कायलॅब एक मोठी लॅब आकाशातली जमिनीवर पडणार आणि त्याच्याबद्दल त्यावेळेला काय TV वगैरे नव्हतं, रेडिओवर बातम्या यायच्या, रेडिओवर ऐकायचो, नंतर पेपरला लेख यायचे ते ऐकायचं. आणि मग ते पडणार म्हटल्यावर आमचे काही मित्र म्हणले आता आपलं काही खरं नाही, पडलं तर आपलं काय होणार. 2-4 शर्ट एकमेकावर घालून देखील फिरणारे मित्र होते. मी मात्र पेपरमध्ये येणारे फोटो आणि ते उपलब्ध केले आणि त्यावर आधारित दिवाळी आली होती, मोठा आकाशकंदील करून लावला होता आणि तो आकाशकंदील बघायला गावातली सगळी माणसाची स्कायलॅब असाय. त्यावेळेला TV अजून यायचा होता, तर TVच्या ह्याच्यामध्ये मी हीटवर चालणारी TV केल्या होत्या. त्याच्यामध्ये फिल्म होती, संपूर्ण रामायणाचं मी त्याच्यात चित्रण केलं होतं, स्वतःच्या हाताने केली होती. आणि तो TV असा मी उंचावर लावून ठेवला होता, खूप मोठा होता, म्हणजे जवळजवळ 4x3 फुटाची स्क्रीन केलेली त्या काळात. आणि TVमध्ये कुठलंही इलेक्ट्रॉनिक्स माध्यम नव्हतं, साधं हीटवर फिल्म आणि ते बघायला देखील लोक येऊन बसायचे. हळूहळू मला हे इतकं हे झालं की त्यानंतर मला 12वी सायन्सनंतर मेडिकललाही ॲडमिशन मिळालं, मी डॉक्टर व्हायचा. तेव्हा माझा एक मित्र म्हणाला डॉक्टर तर आम्ही झालोय म्हणाले ते सगळे, पण तू एक चांगला शिक्षक होण्याचा प्रयत्न कर मुलांच्या मध्ये विज्ञान रुजवण्यासाठी. मी 6 महिने मेडिकलला घातले. ते डेड बॉडी वगैरे बघून मलाही वाटायचं हा माणूस कधीतरी चालला असेल, बोलला असेल, आपण हे काय करतोय. मी तरी पण केलं. 6 महिन्याने लक्षात आलं हे माझा प्रांत नाही आणि मग मी सरळ BScला जॉईन झालो. मग BSc नंतर फोटोग्राफीचं शिक्षक घेतलं, मग B.Ed, MSc, M.Ed आणि मग मी शिकत राहिलो. पण मी जे शिकलो ते ज्ञान हे विद्यापीठीय ज्ञान, पण मी जे शिकलो होतो मुलांना काय द्यायचं हे जे ज्ञान होतं ते प्रत्यक्ष मी काम करत असलेलं होतं. आणि मी जेव्हा शिक्षक झालो तेव्हा मुलांच्या मध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन यावा, हाताळायला वस्तू द्याव्यात हे मला जाणवायला लागलं. ओके. डॉक्टर कल्पना चावला विज्ञान केंद्र कराड सुरू करण्यामागची कल्पना कशी सुचली तुम्हाला? आता काय झालं, मी गडिंग्लज 1996ला सोडलं आणि मला कराडला शिक्षण मंडळाच्या टिळक हायस्कूलमध्ये नोकरी मिळाली. ही सेवा करत असताना मला वाटायचं की मुलांना आता काय करायचं, तर माझ्या वर्गातली जी मुलं किंवा शाळेतली मुलं मी एकत्र करणार आणि दर रविवारी त्यांना पक्षी निरीक्षण असेल, कीटकांचं निरीक्षण असेल किंवा एखाद्या कारखान्याला भेट देणे असेल, असे मी प्रयोग करू लागलो. आणि हे मुलं माझ्याविषयी तो शाळेतला रविवारची सुट्टी माझ्याबरोबर घालवायला खूप आवडायचं. आम्ही पहाटे 5लाच उठायची मुलं आणि 6 वाजता आमचे प्रोग्राम चालू व्हायचे. अच्छा. आणि बसनं जाणे, दूर जाणे, ते बघणे, निरीक्षण करायला शिकवणे, नोंदी करायला शिकवणे, जंगल ट्रेकिंग. कारण आम्हाला पाटण आणि त्यानंतर कोयनेचं अभयारण्य जवळ, आम्ही खास परमिशन काढून त्या जंगलात जात असून आत्ता मला त्या गोष्टीचं खूप थ्रिलिंग वाटतं की एवढ्या मोठ्या पाण्यातून मी त्या मुलांना बोटीनं घेऊन जायचं आणि 4-4 दिवस राहायचं. मग हे सगळं करत असताना 2003 1 फेब्रुवारीला एक घटना घडली होती. आता या घटनेत
ती घटना आहे कल्पना चावलाच्या कोलंबियाचा ॲक्सिडेंट. पण या घटनेचं एक कसं हे माझ्या मनावर बिंबलं गेलं यासाठी एक कारण असं घडलं होतं. राष्ट्रीय विज्ञान काँग्रेस 2001ला भरली होती नवी दिल्लीला, आणि तिथे एक आमच्या प्रोजेक्टचं सिलेक्शन झालं होतं. आणि APJ अब्दुल कलाम तेव्हा विज्ञान सल्लागार होते आणि अटल बिहारी वाजपेयी साहेब आपले पंतप्रधान होते. आणि त्या काँग्रेसमध्ये आमचं सिलेक्शन झालं होतं. माझे 2 विद्यार्थी, मी त्या दिल्लीच्या काँग्रेसला गेलो होतो. तेव्हा अब्दुल कलाम सरांच्या अगदी जवळ बसलो आणि मग कहा से आहे, तर आता मी कराड सांगू शकलो नाही. YB चव्हाण साहेब म्हणजे यशवंतराव चव्हाण साहेब यांच्या गावाहून मी आलो. कोण आहे तुम्ही? तर मी म्हणले एक टीचर आहे. तर APJ अब्दुल कलाम सरांनी एक डायरी पुढे केली आणि डायरीतल्या तुम्ही वेगळं काय कराल, ही 2000ची गोष्ट आहे. तर त्या 2001ची गोष्ट आहे. तर ते मी लिहिलं जानेवारीतली गोष्ट, की अब्दुल कलाम साहेब तुम्ही जे मिसाईल टेक्नॉलॉजी केले आपल्या देशासाठी, ते मी जिथं राहतो तिथं मराठीमधून लोकांना स्पष्टीकरण देईल, सांगेल. लिहून घेतलं. मग ते माझ्याबरोबर आली मुलं डॉक्टर होणार, इंजिनियर होणार वगैरे लिहिलं. कारण माझ्या मनामध्ये आता विज्ञान प्रसार हे एकच ध्येय होतं. बरोबर. आणि त्यानंतर मी कराडला जेव्हा आलो तेव्हा मी अब्दुल कलाम सरांबरोबरचे फोटोज दाखवत असे. पण मी विसरून गेलो हे काय करायचं. पण 1 फेब्रुवारी 2003ला कल्पना चावलाचा जो ॲक्सिडेंट झाला कोलंबियाचा, की ती एक 60 किलोमीटरवर ते कोलंबिया राहिलं होतं आणि घन वातावरण जे आहे पृथ्वीचं, त्या वातावरणातील कणांशी प्रवेश केल्यावर त्यानं पेट घेतला आणि स्फोट झाला आणि कल्पना चावला आपल्यातून निघून गेली. त्याच्या मनावर माझा परिणाम झाला आणि मग मी विचार करू लागलो अवकाशाचा. अवकाश म्हणजे अब्दुल कलाम सरांनी तोच अभ्यास केला आहे अवकाशाचा, स्पेसवर, आणि कल्पना चावलानी तोच अभ्यास केला आहे. मग काय करायचं? तर मी वेद अवकाशाचा नावाचं एक व्याख्यान तयार केलं. आता विज्ञानाचं व्याख्यान देताना असं डायसवर उभारून काहीतरी असं बोलणं नाही आवडत. तुमच्या हातात इन्स्ट्रुमेंट पाहिजे. आणि त्या काळामध्ये हे अजून प्रोजेक्टर वगैरे आता जे डिजिटल आलेत प्रोजेक्टर, तसलं काही नव्हतं. मग मी OHPच्या स्लाईड बनवल्या होत्या स्वतः हातानं, आणि मी ते सगळं सांगायचं की पृथ्वीपासून वर गेल्यावर अंतराळ कसं सुरू होतं वगैरे सगळं, आणि राईट बंधूंनी विमान कसं तयार केलं, हे सगळं मी एक व्याख्यान तयार केलं. आणि अब्दुल कलाम सरांना पत्र लिहिलं. त्यावेळेला काही ईमेलचं वगैरे काही नव्हतं. तर त्यांनी मला काही इस्रोची मॉडेल्स पाठवली, चार्ट्स पाठवले, आणि मी शाळाची नोकरी सांभाळत ते मी व्याख्यानं देत असे. ती व्याख्यानांचं असं झालं की व्याख्यानं मी शाळेत देत असे वेद अवकाशाचा. ते सगळं स्कूटरवरनं मोठी पिशवी भरून सामान न्यायचं, रॉकेट, विमान वगैरे, चार्ट वगैरे, सगळी मिसाईल, सगळी मॉडेल मी हाताने तयार केलेली, आणि ते घेऊन जाऊन शाळेत लावायचं आणि ते देऊन यायचं. बाकी काय नव्हतं ते. हे करत असताना मी केवळ शाळा नाही तर महाविद्यालयात जाऊन पोचलो. आता महाविद्यालय नाही तर लोकशिक्षण व्याख्यानमालेत पोचलो. त्यानंतर आमच्या सगळीकडेच होतात ज्ञानेश्वर पारायण सोहळा, तुकाराम गाथा पारायण सोहळा, तिथे देखील मला बोलवायला लागले. मग एक प्रसंग असा होता की तुकाराम गाथा आणि ज्ञानेश्वरी याचा पारायण सोहळा होता, आणि तो संध्याकाळी माझं लेक्चर हे खूप आवडायला लागलं लोकांना. पुढं बसलेले लोक ते आले, ते त्यांचे प्रमुख म्हणले आता हरिपाठाची वेळ आहे, आता थांबवा तुमचं. तेव्हा तिथे एक आजीबाई बसली होती. मला तो प्रसंग आठवतो. बाबा हरिपाठ रोजचा आहे, हा मुलाला काय पुढं सांगायचं ह्याच्यामध्ये आम्हाला आवडायला लागले, ह्यालाच सांगू दे. म्हणजे माझ्या हे लक्षात आलं की विज्ञान सर्वसामान्यांना सोप्या भाषेत करून सांगितलं तर आवडतंय. मग हे झाल्यावर आम्ही काही मित्र अशा माझ्या घरातले सगळेजण आम्ही गप्पा मारत बसलो असताना, भाषण ही अशी गोष्ट आहे की ती व्हेपर होऊन जाते. ते तेवढ्यापुरतं परिणाम करत असतं, तेवढ्यापुरतं मी लक्षात राहतो. मग काय करायचं? तर 1 फेब्रुवारीला कल्पना चावला आपल्यातून निघून गेली, तर तिच्या स्मरणात कल्पना चावला विज्ञान केंद्र आपण कराडला स्थापूया. मग कराडला आम्ही स्थापण्याचं ठरवलं. आणि जेव्हा आम्ही प्रस्ताव घेऊन रजिस्ट्रेशनसाठी धर्मादाय आयुक्ताकडे गेलो, तर ते म्हणाले यांच्या फॅमिलीची परवानगी पाहिजे, तसं इंटरनॅशनल पर्सनॅलिटी आहे, तसं नाव देता येणार नाही. मी विचार केला कर्नाल कुठं आहे? दिल्लीजवळ हरियाणामध्ये आहे. मग दिवाळीची सुट्टी जवळ आली, ती आम्ही सहकुटुंब सहपरिवार कर्नाल घातलं. आम्हाला माहीत नाही ते कुठं राहतात, काय राहतात. विचार करता आम्ही त्यांच्या घरी गेलो आणि आम्हाला प्रवेश मिळाला. 10-12 दिवस, दिवाळीचे सगळे दिवस आम्ही कल्पना चावलाच्या घरी राहिलो. तिचे वडील मला खूप जवळ आले, माझ्या फॅमिलीशी जवळ आले, आणि मग त्यांनी ते कल्पना चावलाच्या सगळ्या आठवणी, सगळ्या गोष्टी सांगितल्या. आज कल्पना चावला आपल्यामध्ये नाही आहे,
पण तिने दिलेल्या प्रेरणेनं आम्ही ही कराडला विज्ञान केंद्र सुरू केलं. सुरुवातीच्या काळात एका क्लासरूम आम्ही वापरायचो किंवा झाडाखाली बागेत करायचो. क्लासरूम म्हणजे कुठली, साधे प्रायव्हेट क्लास घेणारे. कारण माझ्या एक लक्षात आलेलं, शनिवारपर्यंत मुलांना शाळेत जायला आवडतं, रविवारी शाळेच्या कंपाऊंडच्या आत जायला आवडत नाही. मग दुसरीकडे कुठंतरी घ्यायचं. मग पावसाळ्याचे दिवस असले तर मी प्रायव्हेट क्लासरूममध्ये कल्पना चावला विज्ञान केंद्र आणि इतर याला झाडाखाली घेत असो. मग त्यावेळेला माझ्या अशा मोठ्या पिशव्या असायच्या, त्याच्यामध्ये वेगवेगळे मॉडेल्स वगैरे ठेवायचे. आज मुलांना काय शिकवायचं आहे, समजा मला मुलांना शिकवायचं आहे रॉकेट बनवायला. मग रॉकेट म्हणजे काय, टाईप्स कशा, त्याचं इंधन कसं वापरलं जातं, त्याचं स्पीड काय, असे सोप्या मराठीत त्यांना सगळं सांगायचं. बरं, इथं माझ्यासमोर असणारी मुलं माझ्या शाळेतलीच नव्हती, अख्ख्या कराडमधली सगळी मिळून असायची. आणि मग ते आम्ही मॉडेल तयार करायचो. मग हे करत असताना आमच्या एक लक्षात आलं की आपल्याला जागा पाहिजे. मग कराडमध्ये आम्ही मी कर्ज काढलं बँकेचं, फ्लॅट घेण्यासाठी नाही की स्वतःचं घर घेण्यासाठी. आणि कर्ज काढून एक 2000 स्क्वेअर फूटचा हॉल घेतला आणि तिथं विज्ञान केंद्र स्थापित केलं. आणि मग दर रविवारी सकाळी 10 ते संध्याकाळी 6 अशा बॅचेस चालायच्या. काय मोठे इव्हेंट असेल तेव्हा शास्त्रज्ञ यायचे, गप्पा मारायचे. इवन जयंत नारळीकर सर देखील आमच्याकडे आलेले आहेत, सुरेश नाईक सर आले आहेत, डॉक्टर पंडित विद्यासागर सर आले आहेत, कल्पना चावलाचे वडील जवळ 4-5 वेळा माझ्या घरी कराडला राहायला आलेत. या सगळ्या गोष्टी आहेत. त्या कल्पना चावला विज्ञान केंद्र स्थापन करण्याच्या मागे हीच प्रेरणा होती की तिच्या आठवणी जगायच्या. कारण कल्पना चावला आपल्याला म्हणते, म्हणजे तिचं जो आत्मचरित्र आहे त्याच्यामध्ये स्वप्नाकडून सत्याकडे, त्याच्यामध्ये असं ती म्हणते की स्वप्नाकडून सत्याकडे जाणारा मार्ग अस्तित्वात आहे, तो शोधण्याची जिद्द आणि धैर्य तुमच्याकडे पाहिजे. माणसाच्या शरीराची राख करणारा अग्नी तयार आहे, परंतु माणसाच्या विचाराची, आदर्शाची राख करणारा अग्नी कोणताही तयार नाही. मग ही आम्ही कल्पना चावलाची आठवण जपण्यासाठी हे विज्ञान केंद्र सुरू केलं. आणि मग लक्षात आलं की माझ्याकडे आता मुलं येतात तर मला मुलांकडे जायला पाहिजे. म्हणून मी सगळं साहित्य एक 4 व्हीलरमध्ये घालायचं आणि मग मी गावोगावी जाऊ लागलो. सुरुवातीच्या काळात आमच्याकडे मिनी बस होती, ती घेऊन जायचो. आजही आम्ही शाळा कॉलेजेसमध्ये जिथं मला बोलवतात तिथं ते साहित्य घेऊन जातो विज्ञानाच्या प्रयोगाचं आणि 3 तास धमाल विज्ञानाचे हा प्रयोग करतो. ओके, खूप इंटरेस्टिंग तुम्ही स्टोरी सांगतायत. आपण पुढच्या प्रश्नाकडे वळूया. विज्ञान प्रसार म्हणजे काय आणि तुम्ही सामान्य माणसाला कसं समजावून सांगाल? विज्ञान प्रसार म्हणजे पहिली गोष्ट, आपल्या देशात किंवा आपल्या अवतीभोवती बरीच माणसं जेव्हा आपण बघत असतो तर त्या माणसांना एक काय वाटत असतं, मी कुणाच्या तरी आशीर्वादानं नाही तर कुणाच्या तरी मी इतकी भक्ती करतोय त्याच्यानं मी जगत आहे. मनगट आणि मेंदूवर त्याचा काबा नसतो, त्याचा स्वतःचा नसतो. त्याला वाटतंय कुणीतरी माझ्या मागे आहे. कुणी मागं नसतंय, तू स्वतः आहेस. तू स्वतः विचार करतो, स्वतः पुढे जातो. मग अशा वेळेला विज्ञान तुम्हाला उपयोगी पडले सांगितलं पाहिजे ना. मग विज्ञान प्रसार कार्य करताना पहिल्यांदा एक लक्षात घेतलं पाहिजे की विज्ञान कधी चालू होतं, शाळेमध्ये नाही सुरू होत. तर विज्ञान सुरू होतं जेव्हा आपला जन्म होतो. जन्म झाल्यावर लगेचच आपल्याला देवीची लस टोचतात. बरोबर, देवीची लस टोचली म्हणजे ते विज्ञान टोचलेलं आहे तुम्हाला. खरं. कुठली आई नेऊन त्याला तीर्थ पाजणार आहे ते बाळाला, की दर्ग्यात नेऊन काहीतरी मोरपीस त्याच्यावर अंगावर फिरणार आहे, का चर्चमध्ये नेऊन त्या फादरकडनं काय त्याच्या तोंडात घालणार? कुठलीही आई काय करणार नाही, कुठल्याही जाती धर्मातली. ती देवीचा लसच देणार आहे, पोलिओ डोसच देणार आहे. त्यावेळेला लक्षात ठेवायचं की विज्ञान तुम्हाला टोचलंय. आणि आपण आता एवढे महान हे झाला, रोग झाला कुठला साथीचा, करोना, त्यावेळेला कोण जगवलं आपल्याला? लसीकरण. एवढ्या सगळं लसीकरणाने. मग हे लसीकरण म्हणजे काय? परत विज्ञानाला कोणी नाही केले. विज्ञान, वैज्ञानिक संशोधन, त्याच्यावर आपण जगतो. हे क्षणाक्षणाला तुम्हाला वाटलं पाहिजे. मग विज्ञान प्रसारकाच्या मनामध्ये प्रत्येक गोष्टीचा कार्यकारण भाव जाणण्याची जर क्षमता असेल तर विज्ञान प्रसार करणं अतिशय सुकर होतं. तर सामान्य नागरिकापर्यंत विज्ञान अतिशय सुंदररित्या पोचतं. ज्यावेळेला मी सांगतो ग्रॅव्हिटी तयार केली नाही, तर ग्रॅव्हिटी ही पृथ्वीकडे आहे, पण पृथ्वीकडे ग्रॅव्हिटी कशी तयार झाली? म्हणजे न्यूटनला प्रश्न पडला, सफरचंद का पडलं?
आता हा माझ्या धमाल विज्ञानाच्या कार्यक्रमामध्ये प्रयोग कसा असतो, मी स्वतः न्यूटनचा ड्रेस घालतो, केस लावतो टोप, आणि मी सफरचंद घेऊन मुलांच्यात जातो. मग ते न्यूटन आला म्हणतात. मला असं पाहिजे ते ग्रॅव्हिटीचा शोध लावला एवढं सांगतात, पण त्याच्यातला एक लहान मुलगा मला किंवा शिक्षक असू दे कुतूहल बसलेला, असतं की एक्झॅक्टली तो शोध कसा लावला. मग गुरुत्वाकर्षण निर्माण कसं झालं. मग मी जेव्हा हे सगळं आईन्स्टाईनच्या ड्रेसमध्ये आईन्स्टाईन सांगतो तेव्हा हे कळतं, आणि सामान्य माणसाला कळण्यासाठी मी हे सगळ्या भूमिका केल्यात. बरोबर. मग ज्या वेळेला त्याला कळतं की माझ्या पाठीमागे कुठली अज्ञात शक्ती मला जगवत नाही, मला जगवते कोण, मला जगवते गुरुत्वाकर्षण शक्ती. साधा विचार करा, आपण या इथे येताना एवढ्या पायऱ्या चढून आल्यावर दम लागला, म्हणजे आम्ही गुरुत्वाकर्षण शक्तीच्या विरुद्ध आलो. त्यावेळेला आपलं हार्टबीट्स वाढलं, ब्लड सर्क्युलेशन वाढलं. हे सगळं परिणामकारक आहे, कारण आपण गुरुत्वाकर्षण सोडली. गुरुत्वाकर्षण शक्तीच्या जवळ असू तेव्हा आपलं शरीर व्यवस्थित चालतं. म्हणजे प्रत्येक सर्वसामान्य माणसांनी हे लक्षात ठेवलं पाहिजे, अज्ञात शक्ती दुसरी तिसरी कोणतीही नाही, ती गुरुत्वाकर्षण शक्ती आहे. त्यामुळे मी जगतो, माझे हार्टबीट सुरू आहे. सर, प्रयोग, पपेट शो, मॅजिक शो, संगीत याचा वापर करण्यामागचा उद्देश काय होता? आता पहिल्यांदा मॅजिक शोकडे जाऊ. मॅजिक म्हणजे विज्ञानच असतं. आमच्या शोमध्ये भरपूर मॅजिक गोष्टी आहेत. म्हणजे जादूगार रणवीर साहेब जे करायचे ते बऱ्याच गोष्टी आहेत. उदाहरणामध्ये डोळ्याला कणकेचे गोळे लावून डोळ्याला पट्टी बांधून मी मोटरसायकल चालवू शकतो, कार चालवू शकतो. याच्या पाठीमागचं विज्ञान काय आहे ते मी जाणलेलं आहे. त्या ह्याच्यात प्रयोग करताना जर मध्ये मध्ये विज्ञानाच्या मध्ये मॅजिक आणलं तर आणखी मजा येते. मुलांना येते, सामान्य माणसाला येते. बरोबर. एखाद्या घागरीमध्ये वारंवार पाणी कसं बाहेर पडतं, मग ते शिकवण्यापूर्वी मला हवेचा दाब, वायूचा दाब या दोन गोष्टी मला शिकवाव्या लागतील. आणि मग त्या घागरीमध्ये, म्हणजे गंगेची प्रार्थना म्हणतात किंवा जादूचं पाणी घागरीतनं वारंवार काढतात, तिथं जेव्हा या दोन गोष्टी वायूचा दाब, हवेचा दाब मुलांना कळतो, आणि मग मी सगळी ती घागरमध्ये काय आहे बाबा जादू, काय त्याच्यामध्ये केलेलं आहे हे दाखवतो, तेव्हा त्याच्या पाठीचं विज्ञान कळतं. तर हे मॅजिक झालं. आता पपेट्रीमध्ये माझ्याकडे जवळजवळ 80 पपेट्स आहेत. हे 80 पपेट्स म्हणजे याच्यामध्ये बोलणारी माकडं आहेत, बोलणारे छोटे छोटे मुलांच्या सारखे दिसणारे चेहरे आहेत, न्यूटन आहे, बोलणारा आईन्स्टाईन आहे, ते आम्ही तयार केले. आणि मग ते धमाल करतात. आता पृथ्वी बोलायला लागते मुलांना, तर पृथ्वीचं पपेट आहे, तर पृथ्वी म्हणते की मला वाचवलं पाहिजे तुम्ही. मग मुलं बोलतात आम्ही लावणार झाडं, आम्ही स्वच्छता ठेवणार. हे पपेटकडे बोलून बोलतात. मी एक तर प्रयोग असा केला की मी 10वीला विज्ञान शिकवत असताना न्यूटनचे नियम सांगण्यासाठी पपेटचा वापर केला. तर ते मुलांना कळलं. ते ना असं वाटतं की रोज येणाऱ्या शिक्षकापेक्षा पपेटचं तोंड बघितलेलं बरं. मग पपेटच्या मार्फत हे भावली नाट्य जो विषय आहे तो लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडतो. त्यामुळे मी ते पपेट घेतलं. नंतर गाणी घेतली, धमाल गाणी. म्हणजे हवेचे प्रयोग दाखवताना हवेविषयी गाणी आहेत आपल्याकडे, ती हवेची म्हणायची, असं वेगळं. तर विज्ञानाची गाणी, आणि त्याच्यामध्ये मग तिथलीच मुलं शिक्षकांना घेऊन डान्स करायचे. त्यामुळं त्याच्यामध्ये गंमत जम्मत खऱ्या अर्थाने येते. आणि तो प्रयोग एक असा हसत खसत आणि धमाल असा होतो, म्हणून मी धमाल विज्ञानाचे नाव दिले. अलीकडेच एक मराठी चित्रपट आलाय, क्रांतिज्योती विद्यालय मराठी माध्यम. त्या चित्रपटामध्ये देखील आकाशगंगा म्हणून एक ते गाणं आहे. स्वर्गात आकाशगंगा. तर हे गाणं मूळतः रत्नाकर मतकरे यांनी लिहिलेलं आहे. तर याच्यात 100 या शब्दाची मजा केली आहे. बरोबर. तर ही जी गाणं आहे ना, मी शेकडो शाळेत म्हटलेलं आहे. स्वर्गात आकाशगंगा, गंगेला सोनेरी घाट, घाटाला पायऱ्या 100, झाला आनंद आली बहार. नाही, मग साधारणतः मला वाटतं 1999 साने गुरुजींच्या जन्मशताब्दी वर्षापासून अख्ख्या शाळा मी जिथे जिथे जातो त्या विज्ञानाबरोबर हे गाणं म्हणतो. लहानापासून मोठ्याने ॲक्शन करायला लावतो. अतिशय सुंदर. ज्यावेळेला ते पिक्चरमध्ये आलं त्याचा आनंद मला खूप झाला. या कार्यक्रमांना मुलं, शिक्षक आणि पालकांचा प्रतिसाद कसा मिळतो तुम्हाला? मुलं, शिक्षक आणि पालकांचा दर रविवारी तर खूप प्रतिसाद मिळायचा. असं व्हायला लागलं की पालकांना मागं मला खुर्च्या टाकून बसवायला लागायचं. 2-2 तास ते पालक बसायचे. तर पालकांचा प्रतिसाद खूप मिळतोय. आमच्याकडे कराडला एक फार मोठे सर्जन होऊन गेले, डॉक्टर ताटे.
तर ते ताठे नावाचे डॉक्टर मागं एकदा आपले नाती आल्या होत्या आमच्याकडे, दर रविवारी यायच्या, ते मागं बसले होते आणि तो सगळा कार्यक्रम आमचा बघितला त्या रविवारचा 2 तासाचा. ते आले समोर, म्हणजे संजय एवढं विज्ञान सोपं करायचं का रे, सोपं एवढं नाही करता येत, तर तू खूप सोपं करून सांगतोयस. सोपं विज्ञान करता आलं पाहिजे, कारण काय झालेलं आहे की पुस्तकातली भाषा खूप जड आहे. मग ते जड भाषेतलं मुलालाही कळत नाही. आता एखादी वस्तू ढकला म्हणजे ती जोराने पुढे जाईल, हे किती बरं वाटतं नाही ढकला. मग ते वेन यू एक्सटर्नल फोर्स अप्लाइड ऑन इट, मग ते पुढे जाणं, असे काय काय अवघड अवघड शब्द घातलेले असतात आणि ते काही कळत नाही. तर मुलांना त्याच्या बोलीभाषा शिकवायला आवडतं. तर पालकांचं काय व्हायला लागलं की पालकांना कळायला लागलं की मुलं घरी आल्यावर प्रयोग करतात. शाळेत शिकवलेले काय प्रयोग ते परीक्षेसाठी शिकवलेले असतात. कदाचित मी सांगतो कपाटात बंद असतात. चुकून त्याला 10वीत गेल्यावर एखादी परीक्षा नळी हातात दिली जाते. मुलांना फुटेल, तुटेल, मोडेल या भीतीनं प्रयोगशाळाची दारं आजही बंद आहेत, हे मला माहीत आहे. आणि जेव्हा त्या मुलाला कळतं की एक बाटली घेतली, ज्यात पाणी भरलं आणि बाटली उलटी करताना तिथं बॉल लावला तर बॉल खाली पडत नाही, तर तो बाथरूममध्ये ते प्रयोग करायला लागतो आणि बघतो. मग ते पालक खुश होतात, अरे वा, हे माझा मुलगा काहीतरी तो विचार करू लागलाय, काहीतरी प्रयोग करू लागलाय, मॉडेल बनवा लागलाय. आता या रविवारी येताना तुमच्या मनातलं एक विमान तयार करून आणा, त्याचं विमान वेगळं असेल, तो करून येतो. ह्या ज्या गोष्टी आहेत त्या पालकांना खूप आवडतात आणि मुलं रमतात का, त्याच्या हाताला काम मिळतं. हे कधीपर्यंत झालं शक्य माहिती आहे काय, करोनापर्यंत झालं. करोनाच्या नंतरचा जो काळ आला तेव्हा शाळा आणि पालकांनी मोबाईल हातात दिला, तेव्हा त्या मुलांचं विश्व मोबाईलमध्ये गेलं. अशी किती मुलं आहेत, दर दिवाळीच्या सुट्टीत आकाशकंदील बनवतात, दर दिवाळीच्या सुट्टीत किल्ले बनवतात. अशी किती मुलांचा समूह आहे की आपले मित्र म्हणून कुठेतरी ट्रेकिंगला जाऊया, फिरायला जा, अशी किती मुलं आहेत. फार संख्या कमी झाली. या करोनाच्या पूर्व काळ आणि करोनानंतरच्या काळामध्ये शिक्षणामध्ये हा मोबाईल जेव्हा आला तेव्हा हे मोबाईलमध्ये सगळं आहे हे मुलांना कळलं. आणि पण हाताचं काम मात्र साधी वर्तमानपत्राची घडी घाल म्हणजे येत नाही, एखाद्या बेडशीटची व्यवस्थित घडी घाल येत नाही. मग हाताचं काम जेव्हा मुलांना आम्ही देत होतो ना, तो आनंद खूपच वेगळा होता. म्हणजे माझ्या बालपणीची गोष्ट मला एक आठवली की गाड्यांमधली मोटार काढून मी ती जेव्हा गणेश जयंती वगैरे चक्र फिरवायचो. मी तेही सांगतो, खेळण्यातली मोटर पप्पाने दिली का, दिली, मग ती मोडली का, मोडली, काय काढलं, ती मोटर खोलली का, खोलली, आत का निघाली, कॉपर वायर, 2 मॅग्नेट निघाले. मग त्याच्याकडे ते लक्षात येते की माझ्या घरातला पंखा कसा फिरतो, घरातली पाण्याची मोटर कशी फिरते, पप्पांच्या गाडीच्या आत स्कूटरमध्ये कारमध्ये मोटर आहे ती कशी फिरते, ते विचार करायला लागतो. उगीच मुलांना खेळणी ही जी गोष्ट आहे ही शोकेससाठी ठेवू नका असं माझं पालकांना मत आहे. ती त्या वयात जे मागतात ते त्यांना द्या. आणि मग ते मुलं खूप मोडू देत, खेळू देत, काय करायचं कशाला लक्ष देतात आणि त्याच्यातनं शिकत असतात मुलं. आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊया सर. महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा, गुजरात आणि हरियाणा अशा राज्यांमध्ये कार्यक्रम करताना काय वेगळे अनुभव आले तुम्हाला? वेगळे अनुभव पहिल्यांदा भाषेचा याचा. मला कन्नड येतं आहे त्यामुळं कर्नाटकातलं काही नाही, पण हरियाणामध्ये गेलो की हिंदीमध्ये असायचं, गुजरातमध्ये देखील हिंदीमध्ये बडोद्याला वगैरे केले कार्यक्रम. भाषेचा अडचण ठरत नाही, कारण मी एकच सांगतो की मुलांना काहीतरी दाखवण्यानं ते खुश होतात आणि मग ते तिकडे लक्ष द्यायला लागतात. एक गोष्ट सांगतो, लातूरला एक अशी आंतरभारतीने एक लहान मुलांसाठी एक शिबिर घेतलं होतं, म्हणजे 2018ला. त्या शिबिरामध्ये भारताच्या कानाकोपऱ्यातनं मुलं आली होती, 5-5 मुलं, आणि ती मुलं लातूरच्या वेगवेगळ्या घरामध्ये राहायला होते आणि ते शिबिराच्या ठिकाणी एकत्र यायची. तर त्यांच्यासाठी आमचा रॉकेट मेकिंग हा कार्यक्रम ठेवलेला होता. मी सगळं धमाल विज्ञानाचे कार्यक्रम आणि त्याच्यात ते रॉकेटची माहिती सांगितली. पण आता तिथं मर्यादा काय येत होती की तिथं सर्व भाषेची मुलं होती. मग आता काय करायचं, तर मी रॉकेट स्टेजवर बनवून दाखवलं त्यांना. मग त्यांना किट दिलं प्रत्येक मुलाला. 1000 मुलं होती त्यावेळेला. आमचं राहिलं, आम्हाला काही कळलं नाही, ते लिमकाला नक्कीच बुक झालं असतं. त्या 1000 मुलांना ते रॉकेट दिलं. माझा भाषेचा कोणताही अडसर आला नाही. त्या मुलांनी ते रॉकेट तयार केलं. आणि एक बाई कुठल्या तरी तमिळनाडूच्या होत्या, त्या आल्या, मला म्हणाल्या, इस प्रकार सायन्स हमने नाही पडा. या पद्धतीने आम्ही विज्ञान कधी शिकलो नाही. इतके खुश झाले ते लोक
भाषेचा आडसर कोणत्याही राज्यात येत नाही. माझं कसं माध्यम आहे, दृक आणि श्राव्य आहे आणि हातात देण्याचं माध्यम आहे. त्यामुळे मुलं बोलतात, खेळतात आणि मग सगळी या जगातली मुलं एकच आहेत. त्यांच्या डोळ्यात जिज्ञासा आहे. एक साधी गोष्ट सांगतो. कराडला मी असं स्कूटरवरनं चाललेलं असताना एक कचरा गोळा करणारा असा मुलगा होता. खरं म्हणजे ते खूप वाईट वाटलं मला, ती परिस्थिती विदारक. तो म्हणला, त्याला मी विचारलं, बाळ शाळेत जातो का? जातो म्हटला, पण कधी कधी मला घरातल्यांना मदत करायला लागते. मग तो मला एक प्रश्न विचारतो. माझ्या हातात एवढा फुटका आरशाचा तुकडा आहे आणि आरशाच्या तुकड्यामध्ये वरती आकाशातला ढग दिसतोय. तुम्ही सांगा, हा ढग माझ्याबरोबर किती वेळ येईल? मी असं चालत चाललोय, मला तो ढग दिसतोय. मला उत्तर देणं भाग पडलं, पण त्या मुलाच्या ज्या जिज्ञासा होती की नाही. तर या जगामध्ये जिथे जिथे लहान मुलं आहेत त्या मुलांच्या मध्ये जिज्ञासा आहे. ती जिज्ञासा आईवडिलांनी पूर्ण करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर शाळेनं पूर्ण करणं गरजेचं आहे. केवळ पुस्तकातलं ज्ञान नको, त्याला बाह्य जग दाखवा. ते शिकतात, सगळ्या गोष्टी शिकतात. बरोबर. आत्तापर्यंत 500हून अधिक कार्यक्रम तुम्ही केलेत, तर असा एखादा प्रसंग तुम्हाला आठवतोय का की तो आजही तुमच्या लक्षात आहे? हां, तसा प्रसंग आठवतोय. प्रेरणा नावाची एक अंध मुलांची संस्था आहे, ती कोल्हापूरची. तर ती अंध मुलांसाठी मी ठरवलं की काय करता येईल, विज्ञान समजून द्यायचं आहे. तर ती सगळी मुलं अशी बसली असताना त्यांच्यामध्ये हाडांचा सांगाडा ठेवला, मानवी हाडांचा. आणि हे आपण असे आहोत म्हटलं. आणि सगळ्यांनी स्पर्श करून बघा. मग पायाला स्पर्श करून घोट्याला बघायचे, आपलं हे असं आहे. बरगड्यांना स्पर्श करायचे, हाडायचं आपल्याला हे असं आहे. असं असं करायचे. ते डोळ्याच्या खोबणीजवळ जायचे, असा इथं डोळा आहे. स्पर्शातनं ती शिकत होती. बरोबर. वजनातील फरक ते आम्ही हातात देत होतो त्यांच्या. ते करून ती शिकत होती. आता हिथं सामान्य मुलं नव्हती, ही अंध मुलं होती. त्यांना मी विज्ञान समजून सांगितलं. तो एक प्रसंग आहे. आणि दुसरा प्रसंग, कोल्हापूरला मतिमंद मुलांची शाळा जी आहे, त्या शाळेसाठी एक प्रयोग केला. पालक, त्या मुलांचे पालक, मुलं असे सगळे हजर होते. आणि ती मुलांना भरपूर समजून सांगितल्यावरती विचार करायचे, उत्तर द्यायची. आणि इतकं हे झालं की त्या मुलांच्याकडे मी कधी कधी गेलो तर रॉकेट 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 असं करून दाखवायची. सामान्य माणसांना कोणीही शिकवेल हो, पण ह्या मुलांपर्यंत जाण्याची संधी या धमाल विज्ञानाच्या कार्यक्रमाने दिली, हे मला चांगलं आठवतं. ओके. सर, 2001 साली राष्ट्रीय विज्ञान काँग्रेसमध्ये APJ डॉक्टर अब्दुल कलाम यांच्या हस्ते पुरस्कार स्वीकारताना काय वाटलं? खरं म्हणजे तो 2001चा जो पुरस्कार आहे तो माझ्या प्रोजेक्टसाठी आहे. आम्ही केलेला प्रोजेक्टसाठी आहे. म्हणजे भारतातील विविध मुलांनी केलेले प्रोजेक्ट, मी मुलांना मार्गदर्शन केलेला प्रोजेक्ट तो आला. पण मला राष्ट्रीय विज्ञान प्रसारकाचा जो पुरस्कार दिलेला आहे, तो पुरस्कार विज्ञान आणि तंत्रज्ञान विभाग, भारत सरकार यांच्या वतीनं 2017ला देण्यात आला. हा पुरस्कार जो आहे तो एखाद्या वैज्ञानिकाने सांगायला पाहिजे की हा माणूस खरंच काम करतो विज्ञान प्रसाराचं. तर त्याची नोंद आपले प्रख्यात शास्त्रज्ञ डॉक्टर जयंत नारळीकर कराडला आले. त्यांनी ते पाहिलं होतं आणि ती एक नोंद त्यांनी माझं पाठवली, शिफारस. त्याचबरोबर माझे गुरु डॉक्टर पंडित विद्यासागर, जे नांदेडला कुलगुरू होते, त्यांनीही बघितलं. त्यांनीही शिफारस विज्ञान आणि तंत्रज्ञान विभाग भारत सरकारला पाठवली. त्यांची पाहणी करायला माझ्याकडे लोक आली, खरंच हा माणूस काम करतोय की नाही. आणि मग तो पुरस्कार 28 फेब्रुवारी 2017मध्ये मला देण्यात आला. पुरस्कार जेव्हा हातात आला तेव्हा इतका मी भारावून गेलो होतो की राष्ट्रीय सन्मान आपल्याला मिळाला आहे, राजमुद्रा मिळालेली आहे. आता त्यावेळेचा क्षण म्हणजे खूप आनंदाचा होता. पण मला जेव्हा आनंद कसा झाला की तो पुरस्कार मी दिल्लीमध्ये जाऊन कल्पना चावलांच्या वडिलांच्या चरणाशी ठेवला, आनंद झाला. त्यावेळेला त्यांनी मला विचारलं कि संजय देख बेटा, भारत में इतने सारे लोग हैं, उनको नहीं चुन लिया, आपको ही कैसे चुन लिया? तर मी म्हणालो ही काहीतरी कामाची नोंद घेतलेली आहे,
पण याच्यानंतर माझ्यावर खूप जबाबदारी आली की मला शेवटच्या क्षणापर्यंत आयुष्याच्या विज्ञान प्रसार कार्य करायचं आहे. वाव. खूप तो आनंदाचा प्रसंग होता आणि आजही माझ्या मनामध्ये ते सगळे विचार येतात आणि मला खूप आनंदित करून जातात. पुरस्कार हा महत्त्वाचा नाही, पुरस्कार ही कामाची नोंद आहे, पण तिथून पुढे मोठी जबाबदारी पडते की मी आणखी मुलांसाठी काय काम करू शकू. मुलं माझ्यापर्यंत येत नाहीत तर मला मुलांच्यापर्यंत जाता येईल. अवॉर्ड इज जस्ट अ बाय प्रोडक्ट आपण म्हणू शकतो. डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांच्या विचारांचा तुमच्या जीवनावरती आणि कार्यावरती कसा प्रभाव पडला? काय झालं, माझं आडनाव पुजारी म्हणजे आमच्या घरामध्ये वातावरण कसं असेल, आई तशी देवाधर्मात गुंतलेली असायची, पण माझे वडील कम्युनिस्ट पक्ष आणि कार्ल मार्क्सची पुस्तकं त्यांच्याकडे भरपूर. क्रांतिसिंह नाना पाटलांबरोबर माझ्या वडिलांनी काम केलेलं, 42च्या लढ्यामध्ये साने गुरुजींबरोबर काम केलेलं आणि आता आईला हे असायचं ते व्हायचं घरात. मी सुरुवातीला हे सगळं करत असे, सोवळं नेसून पूजा करणे, हे करणे ते करणे. जसं 1986 नंतर हे अंधश्रद्धा निर्मूलन वगैरे लक्षात आलेलं गडिंग्लजला असताना, तेव्हा मी यांच्याकडे ओढला गेलो आणि मग मी जेव्हा सातारा जिल्ह्यात आलो तेव्हा सातारा जिल्ह्यामध्ये नरेंद्र दाभोळकरांशी बऱ्याच वेळा भेट झाली आणि कराडला कल्पना चावला विज्ञान केंद्रामध्ये ते यायचे आणि मला त्यांनी असं सांगितलं की संजय, आम्ही मोठ्या माणसांचं परिवर्तन लगेच करू शकत नाही अंधश्रद्धा निर्मूलनाच्या या कार्यात. तू जे काम करतोस ते ग्रास रूटला आहे, लहान मुलांसाठी ते काम चालू ठेव. तर आमच्या याच्यामध्ये परिवर्तन करणारे एक विचार आम्हाला खरंच तिमिराकडून तेजाकडे म्हणतात ना, तो आमच्याकडे महत्त्वाचा विचार दिला आहे तो नरेंद्र दाभोळकर सरांनी आणि मी आजही त्या कामामध्ये असतो. कामासाठी आम्हाला कुठेही बोलवा, आम्ही अंधश्रद्धा निर्मूलनाचं काम करणारी इथं आमची पुण्यातही टीम आहे, कराडलाही टीम आहे आणि एक मनामध्ये मात्र गोळत असतं की हे काम म्हणजे विज्ञानाचंच काम आहे. अंधश्रद्धा निर्मूलन म्हणजे विज्ञान प्रसाराचं काम. ओके. आजच्या काळात अंधश्रद्धा निर्मूलनासाठी वैज्ञानिक दृष्टिकोन किती आवश्यक आहे? आजच्या काळात जर तुम्ही बघितलं तर जास्त समाज कुठे ओढला गेलेला आहे, वैज्ञानिक दृष्टिकोनाकडे नाही. मला कोणतरी जर हे मी केलं नाही, देवाचं धर्माचं कर्मकांड हे जर मी केलं नाही तर माझं फार नुकसान होणार आहे. ओके. माझं म्हणजे काय, माझं सगळं हे होणार, वाईट होणार आहे. कारण हे कुठंतरी पोथ्या पुराणात लिहिलेलंच असतं, त्या पुस्तकांमध्ये धार्मिक पण लिहिलं असतं. हे जर केला नाही तर तुमचं ठरलेलं आहे, तुमचं काहीतरी नुकसान होणार. मग ती भावना बसते ना मनात, त्यामुळे एक समाज फार मोठा घटक त्याच्या मागं धावत आहे. मग लगेच मांत्रिक, तांत्रिक, बुवा, बाबा, खापू, स्वामी हे सगळे निर्माण होतं. खरं म्हणजे माझ्या मते कोणत्याही माणसाच्या मध्ये देव नाही ही तर कल्पना आहेच, पण माणसामध्ये तर कसा येणार? तुम्ही माणुसकीनं वागत नाही, तिथं काहीतरी तुम्हाला मिळवायचं आहे म्हणून मी देव झालोय असं म्हणून सांगत असाल, हे पूर्ण चुकीचं आहे. तर तुम्ही समाजाला हे फसवणाऱ्या घटकांच्या मागे समाज आहे, विज्ञानाच्या मागे अगदी टक्केवारी ती खूप कमी आहे. आज जिथं रॉकेटवरती जाते तिथं पूजा करणारे लोक आहेत, नवीन कार गाडी आणली ती कार गाडीची पूजा करणारे लोक आहेत आणि त्या विक्रीच्या ठिकाणीच असतात. कॉम्प्युटर नवीन आणलं तर तिथे हळद कुंकू लावणारे लोक आहेत. पण ह्या निर्मिती मागं काय का बघितलं का? तुझ्या हातात मोबाईल, भारतातल्या 99% लोकांच्या हातात मोबाईल आहे, त्या 99%नी कधी विचार केला का हा निर्जीव मोबाईल सजीव बोटाने चालू होतो? नाही. पण त्याच्यात एक चित्र असतं, देवाचं चित्र एक असतं स्क्रीनवर. हे असू नये असं माझं मत नाही, पण तू आधी मोबाईलची टेक्नॉलॉजी माहिती करून घे ना, त्याची गरजच नाही आहे ना कुणाला. काय झाले, हा समाज आहे ना एक समाज परिवर्तनाच्या वाटेवर आलेला, आज आणि परत आम्ही मागं चाललेलो आहे. ते परत आम्हाला आणायचं आहे, ते लहान मुलांच्या ह्याच्यातनं हे 100 वर्ष मागं झालेलं समाजाला आणि पुढे आणायचं आहे. महात्मा फुलेंनी ब्रिटिशाविरुद्ध लढा दिला नाही, सावित्रीबाई फुलेंनी ब्रिटिशांविरुद्ध लढा दिला नाही. ब्रिटिश होते तेव्हा, त्यांनी लढा दिला समाज सुधारणेवर. कशासाठी? शिक्षणासाठी. आणि आज शिक्षणाची पवित्र गंगा मुलींसाठी सावित्रीबाईंनी निर्माण केली. समजा ते म्हणाले असते नाही आपण स्वातंत्र्य लढ्यात भाग घेऊ, घेतला का त्यांनी?
परिवर्तन शिक्षणानेच होणार आहे हे त्यांनी जाणलं. आज हीच गोष्ट आहे. परिवर्तन समाजामध्ये व्हायचं झालं तर वैज्ञानिक दृष्टिकोन आणण्यासाठी प्रत्येकानं आपल्या घरापासूनच सुरुवात केली पाहिजे. पण घरातलाच करता माणूस काहीतरी वेडेपकडेपणाने काहीतरी गोष्टी करत असेल, तुमचं भविष्य दुसऱ्याला सांगायला देत असेल. अहो, बहिणाबाई चौधरी म्हणतात, नको नको रे ज्योतिषा माझ्या दारी येऊ, माझं भविष्य मला कळे, नको हात माझा पाहू. पण हात आपण पायाला दुसऱ्याला देतो. अरे काय तुझ्या हातामध्ये, ते पायाला देऊन आणि परत पैसे देतोस तू त्याला. म्हणजे मंत्रतंत्र कर्म कांड ह्याच्यात दडलेल्या समाजाला आम्हाला परत वरती आणायचं आहे परिवर्तन चळवळीतनं. बरोबर. पुढचा क्वेश्चन घेऊ आपण सर. पुण्यात वेद 2017 कार्यक्रमात डॉक्टर आनंद नारकर्णी यांनी घेतलेल्या मुलाखतीनंतर मिळालेला स्टँडिंग ओवेशन, तो क्षण तुमच्यासाठी कसा होता? पुणे 2017ला जे वेद झालं, झपाटले पण ते जाणते पण, यशवंतराव चव्हाण नाट्यगृहामध्ये. आणि मला डॉक्टर आनंद नाडकर्णी हे पुस्तकात माहीत होते, बरीच पुस्तकं त्यांची मी वाचली होती. पण एवढ्या मोठ्या माणसांनी मला मुलाखतीसाठी बोलवलं हा मोठा आनंद होता. कारण ठराविक लोकांना महाराष्ट्रातनं भारतातनं ते बोलतात किंवा भारताबाहेरून बोलवतात. आता गेली 2 वर्ष झाला हा कार्यक्रम बंद झालेला आहे. तर त्याचा इथं कराडला, इथं पुण्यामध्ये पळशीकर सरांनी सृजन संवाद नावाचा कार्यक्रम सुरू केला त्या माध्यमातून. तर त्या वेदमध्ये जेव्हा मी माझे रॉकेट पपेट सगळं घेऊन गेलो आणि मी कशा पद्धतीनं आता याच मुलाखतीत सांगितलं मी कसा डेव्हलप होत गेलो, ते सगळं मी विज्ञान प्रसार कार्याचं जेव्हा मी सांगितलं तेव्हा लोक भारावून गेले की एक माणूस स्वतःचं घर घेत नाही पण कर्ज काढून हॉल घेऊन प्रयोगशाळा करतो समाजासाठी, लोकांसाठी. ते सगळ्या गोष्टी मी सांगत गेलो. कल्पना चावलाची गोष्ट सांगत गेलो, कल्पना चावलाची वडिलांची गोष्ट सांगत गेलो. ते लोक एवढे भारावले की हा माणूस खरंच झपाटलेला आहे. आणि त्या झपाटले मला नाही, माझ्या झपाटलेपणाला ते स्टँडिंग ओवेशन दिले. त्याचा आजही मी तो प्रसंग माझ्या डोळ्यासमोर उभा आहे आणि त्याचा खूप आनंद होतो आणि तो एक प्रेरणादायी ठरलेला आहे. सर, आजच्या विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक विचार रुजवण्यासाठी शिक्षक आणि पालकांनी काय केलं पाहिजे? पहिल्यांदा वैज्ञानिक विचार रुजवण्यासाठी आज शाळामध्ये जे विज्ञान शिक्षक आहेत ते विज्ञान शिक्षक म्हणून स्टॅम्प न मारता सरसकट सगळ्या शिक्षकांना वैज्ञानिक दृष्टिकोनाचे एक चांगले प्रशिक्षण देणे गरजेचे आहे. म्हणजे शिक्षक जेव्हा का नावाच्या प्रश्नाकडे का नावाच्या प्रश्नाच्या मागे धावतो तेव्हा त्याला बरीच उत्तरे मिळतात आणि तो मुलांना तसं सांगतो. काय होते आजच्या शिक्षण पद्धतीमध्ये लेसन प्लॅन असतात, पाठ टाचन, त्याच्या वह्या एवढ्या असतात ते टाचणं लिहायचे. ॲक्च्युली ते शिक्षकांनी त्या दिवशीच्या पगारासाठी ते केलेलं असतं. मी शिक्षक होतो, मला माहीत आहे. या जर अख्ख्या महाराष्ट्रातल्या या वह्या गोळा केल्या तर त्या रद्दीपलीकडे काय नाही त्याचं. तर त्याच्यामध्ये गुंडाळून न राहता तू काय शिकवणार आहेस आणि कशा पद्धतीने शिकवणार आहे याचं ट्रेनिंग दिलं पाहिजे, दिलं पाहिजे. जास्ती दिले पाहिजे. ज्ञानरचनावाद नावाची पद्धत आली शिकवण्याचं, ती मागं का पडली? तर मी शिक्षकांनी त्या पद्धतीचा स्वीकार केला नाही. आम्ही असं मानलं पाहिजे माझ्या पुढं असणारे जे विद्यार्थी आहेत ते ज्ञानाचा निर्माता आहेत. बघा, आपल्या घरातली लहान मुलं प्रत्येक गोष्ट विचारतात, हा आलेला पाहुणा कोण आहे, काय नाव आहे त्याचं. रात्री आकाशात उगवलेल्या चंद्राकडे बघून विचारतात हे काय आहे, चंद्राजवळ दिसली चांदणी काय आहे, असले अनेक प्रश्न विचारतात. फुल झाडात मागे बागेत गेलो की फुल कोणतं आहे, लहान मुलं विचारतात हो. मग ती जिज्ञासा दडपायची नाही. मग त्या जिज्ञासाचं उत्तर देण्यासाठी पालक देखील तयार पाहिजे. ते पालक आज सांगतात तुझं रक्षण करणारा ईश्वर आहे, पण तुझं रक्षण करणारा शिक्षक आहे का सांगत नाही. शिक्षण आहे, शिक्षक नव्हे, शिक्षण आहे. शिक्षण तुझं आयुष्यात रक्षण करणार आहे. आम्ही एखादी गोष्ट विचारली तर ते त्याला बुद्धी तशी त्याला दिली. अरे बुद्धी देण्यापाठीमागे त्याचा स्वतःचा कष्टाचा हात आहे असं म्हणत नाही. एखादा कलेक्टर झाला आमचा विद्यार्थी तर त्याला देवानं बुद्धी तशी दिली. अरे त्यानं किती वर्ष त्याच्यासाठी कष्ट केले महत्वाचं तुम्ही जाणून घ्या ना. म्हणजे शिक्षक पहिल्यांदा सुजाण झाला पाहिजे, पालक सुजाण झाला पाहिजे. आज मी इथं पुस्तक जत्रा झाली होती फर्ग्युसन कॉलेजला एक, त्या जत्रेमध्ये मी फिरत असताना एक लक्षात आलं, त्या मुलांना कुठं ते पालक मोकळं सोडत नव्हते त्याच्या आवडीचं पुस्तक घ्यायला. साहित्य संमेलन साताराला तिथेही निरीक्षण केलं, मी बरेच वर्ष निरीक्षण करतो. तिथंच सोडत नाही, तुझ्या आवडीची पुस्तक घेऊन ये, हे 1000 रुपये तुला मी दिलेले, 1000 रुपयाची तुझ्या आवडीची पुस्तक घेऊन ये, 500 देतो, 100 देतो, 100 आण ना पुस्तक. नाही, ती आई स्पर्धा परीक्षेची उत्तम तयारी,
स्कॉलरशिपची उत्तम तयारी, हां, या ज्या तयारी आहे, इंग्लिश स्पीकिंग, गणित, ते वैदिक गणित, हे वेगळं वेगळं काहीतरी पुस्तक घ्यायला होतात हो. मग ते मुलाच्या आवडीची पुस्तकं ते पोरगं कधीही घेत नाही. वाढदिवसालाही तसंच असतं. किती आई वडील मुलांना चांगली पुस्तकं भेट देतात हो वाढदिवसाला. तुम्ही मुलांना, मी माझ्या शाळेमध्ये सांगायचं, 8वीत आलेल्या मुलाला 10वीपर्यंत तुमच्याकडे 50 पुस्तकं झाली पाहिजेत. तुमच्या खाऊच्या पैशातनं घ्या. आणि मला मुलं अक्षरशः ती घरी न्यायची आणि कपाट उघडून द्यायची, सर हे तुम्ही सांगितलेली पुस्तकं आहेत माझ्याकडे. एक होता कारभार, तर तुम्ही सगळी कंपल्सरी वाचून मुलांच्यात परिवर्तन झालं. स्वप्नाकडून सत्याकडे कल्पना चावलाचं चरित्र वाचून बऱ्याच मुलांच्यात परिवर्तन झालं. अग्निपंख हे अब्दुल कलामांचं वाचून बऱ्याच मुलांच्या. तुम्ही आज स्वामी विवेकानंद सांगताना तो वैज्ञानिक दृष्टिकोनातून सांगायला शिका शिक्षकांनी. ज्ञानेश्वर सांगताना, संत तुकाराम सांगताना देखील वैज्ञानिक दृष्टिकोनातून सांगायला शिका. किती विज्ञान त्या लोकांनी सांगितले. मग मी एक ठप्पा मारलाय ना त्यांच्यावर संत म्हणून. ते खऱ्या अर्थाने वैज्ञानिक होते. समाज परिवर्तन करणारी ती माणसं होती. आज नरेंद्र दाभोळकरांचं नाव का घेतलं जाते? त्यांनी परिवर्तन केलंय, एका स्तरापर्यंत येऊन ठेपले. ती परिवर्तनाची चळवळ आम्हाला पुढे न्यायची आहे. मग शिक्षक जरा हे नाव घेतलं की घाबरतात. अरे अंधश्रद्धा निर्मूलन, अरे अंधश्रद्धा निर्मूलन नव्हे, विज्ञान प्रसार हे नाव आहे त्याचं. त्यासाठी शिक्षकांनी पहिल्यांदा ही गोष्ट जाणली पाहिजे की मी एका भाषेचा, इंग्रजीचा शिक्षक नाही, भूगोलाचा शिक्षक नाही, मी मुलांचा शिक्षक आहे. म्हणजे मी केवळ एकच विषय शिकून चालणार नाही, मला सगळे विषय आले पाहिजे. बरोबर. म्हणून मी माझ्या शाळेत आग्रह करतो की पहिलीचा शिक्षक तिसरीला जाऊ देत ना, हां, आणि शिकवू देत. आणि आज तू इतिहास शिकवला, गणित शिकव ना 8वीचं, काय बिघडत आहे? आलं पाहिजे. त्याच वह्या काय सांगतो. हे जेव्हा होईल ना, ते शाळेत बदल होईल. आता नवीन नॅशनल एज्युकेशन पॉलिसीमध्ये बरेच बदल आलेत, पण तिथं पण एक अडचण ठरणारा, हे नवीन गोष्टी स्वीकारायची ताकद या शिक्षकांमध्ये असली पाहिजे. नुसतं ट्रेनिंगला जायचं आणि संध्याकाळी रिलीव्ह ऑर्डर घेऊन परत जायचं हे नाही बरोबर. आपण मुलांसाठी हे शासनानं केलेलं आहे. आणि तिथे देखील एक गोष्ट मजेशीर असते ट्रेनिंगमध्ये, ते रिसोर्स पर्सन असतात, त्यांना देखील नीट कल्पना आलेली नसते, ते आपलं ट्रेनिंग घेत असतात आणि शासनाचा एक भाग असतो की ट्रेनिंग झालं. मग अशा वेळेला त्या संस्थेनं, शाळेनं काही तज्ज्ञ शिक्षक बाहेर अशी प्रसार कार्य करणारी, म्हणजे मी आहे असं म्हणत नाही, माझ्यासारखे भरपूर मंडळी आहेत, तर त्यांना बोलवावं, ती टीम करावी आणि आपल्या शिक्षकांना ट्रेनिंग आपल्या संस्था पातळीवर द्यावं. तेव्हा तो बदल होईल शिक्षणामध्ये आणि शिक्षकांमध्ये. बरोबर. म्हणजे पालकांनी आणि त्याबरोबर शिक्षकांनी आणि पालकांची शाळा घ्यायची, बॉक्स काहीतरी थोडं थिंकिंग करून मुलांना तसं घडवलं पाहिजे. आता घरामध्ये देखील कितीतरी गोष्टी आहेत साध्या. तुम्ही एक सांगा, मार्केटमधून भाज्या आणतो आपण, ती 2री 3रीतलं 4थीतलं मुलगा मुलगी घरी आहे, याला टोमॅटो म्हणतात, याला चाकवत म्हणतात, याला पालक म्हणतात, हे कारलं आहे, या मिरच्या आहेत, ही सिमला मिरच्या आहे. हे कधी सांगितलंय हो? मी बऱ्याच घरी जातो आणि भाजी ठेवलेली असते, ती भाजी त्या मुलाला किती मोबाईलवर बसले बोलतो, ही भाजी जरा ओळख कुठली आहे नाही सांगत. कोथिंबीरला मेथीची भाजी म्हणणारी मुलं आहे. तुम्ही घरातनं सुरुवात करा, तर पालक का सांगत नाही? पूर्वी आई बघा, चपातीचा कणकेचा गोळा मुलीला द्यायची, मुलगी चपाती करायची, पोळ्या करायचा प्रयत्न करायची. आज किती घरात हे होते? बरोबर. सर, विज्ञान प्रसाराच्या क्षेत्रात काम करू इच्छिणाऱ्या तरुणांना तुम्ही काय सल्ला द्याल? जे तरुण यामध्ये येऊ शकतात, पहिल्यांदा त्यांनी चांगले जॉब आधी निवडावे सुरुवातीला आपल्या स्थिरतेसाठी. आणि आपल्याला जो सुट्टीचा काळ मिळतो तो विज्ञान प्रसारासाठी. याच्यामध्ये जवळपासच्या ग्रामीण शाळेमध्ये तुम्ही टीम करून जा, एक सुट्टीमध्ये डेज ठरवून घ्या, तिथं जाऊन त्या शाळेमधील मुलांना विज्ञान, गणित, इतर गोष्टी, गाणी, खेळ हे तुम्ही शिकवा. त्यासाठी काय तुम्ही अपॉइंटेड टीचर असायला पाहिजे का नाही? तुम्ही प्रवेश करा, ते शिक्षक देतात त्या शाळांमध्ये. अतिशय दुर्गम भागामध्ये जाऊन हे मुलं तरुण काम करू शकतात. आणि मला तरी वाटते पुण्यातील बरेच असे तरुण युवक असे काम करताना मी पाहिलेले आहेत. म्हणजे फुटपाथवरची मुलं, झोपडपट्टीवरची मुलं एकत्र करून शिकवताना रात्र शाळेतली मी मुलं पाहिलेत इथली पुण्यामध्ये. तर ते मला आदर्श वाटतात. तो शिकवणे हा देखील विज्ञान प्रसारच आहे ना. इथं तू काय करतोस हे, तर हे करता येईल. आणि दुसरं म्हणजे समाज आपल्याला काय म्हणेल इकडे लक्ष देऊ नका.
तुम्ही असं काम करा ते झपाटलेपणानं केलं पाहिजे. हे माझ्या समाजातला 10 मुलं आहेत त्याच्यातली 5 मुलं तरी शाणी झाली पाहिजेत. 5 मुलांना टेक्निकल मला ज्ञान देता आलं पाहिजे. तर या दृष्टिकोनातनं प्रत्येकानं प्रयत्न करत राहिला. मग माझ्या भोवताल आहे, माझं घर आहे, माझ्या भोवतीचा समाज आहे, मी जिथं राहतो वाड्या वस्त्यावर कॉलनीमध्ये मोठ्या मोठ्या बिल्डिंगमध्ये तिथली मुलं एकत्र करा. एक दिवस आकाश दर्शन करूया ना आपल्या गच्चीत, एक दिवस कुठल्या तरी ग्राउंडवर घेऊन जाऊन या, संध्याकाळी डबे घेऊन या. आपण ज्ञान जबाबदारीनं, काय फक्त मोबाईलवर राहायचं आहे तुम्हाला? दाखवा आकाश दर्शन. मी बऱ्याच सोसायटीमध्ये हे आम्ही पुण्यात देखील कार्यक्रम करतो. वाढदिवसाला तुम्ही आम्हाला तुमच्या मुलांच्या आकाश दर्शनाला बोलवा, आम्ही टेलिस्कोपवर घेऊन ते दाखवतो आकाश. आणि दिसतं पुण्यात जरी प्रदूषण लाईटचं असेल तर काहीतरी थोडेफार ऑब्जेक्ट दिसतात. मुलांना आवड निर्माण करणारी गोष्ट करा. म्हणजे तुमच्या जवळ नाही म्हणली तरी 20, 25, 30 मुलं तुमच्या जवळ आढळतात. त्यांना आणा जवळ, त्यांना विश्वास द्या, त्यांना खेळ देखील गमतीचे शिकवा. काय अजून बरेच खेळ तेच खेळतात. टिपी टिपी टांग तुझा रंग कोणता, डबा काय डबा गोल ते काय खेळतात. तर ते काय तो खेळ सगळे चांगले आहेत, पण तुम्ही असे विज्ञानवाद्य देखील खेळ खेळायला शिकू शकता. तर हे आपलं काम आहे की आमचं काम झालं. आज मी माझ्या बिल्डिंगमध्ये रेस्ट घेतोय. बिल्डिंगमधल्या त्या कॉलनीमधल्या त्या अपार्टमेंटमधल्या तरुणांनी एकत्र या, आपल्या अपार्टमेंटमधली मुलं एकत्र करा आणि तो रविवार घालवा ना त्याच्याबरोबर. हा विज्ञान प्रसाराचं हे करू शकता. तुमचे जॉब सांभाळून तुम्ही करू शकता. असं काय त्यासाठी मोठा वेळ द्यायला पाहिजे असं काय नाही. सर, पुढील काळात कोणते नवीन उपक्रम राबवण्याचा विचार तुमचा आहे? पुढील काळात म्हणजे आत्ता माझं धमाल विज्ञानाचे हा कार्यक्रम सुरू आहे. ह्या महिन्यात तर विज्ञानाचा महिना म्हणतात फेब्रुवारीत. आत्ता येणाऱ्या दिवसामध्ये सांगली, कोल्हापूर, नंतर रत्नागिरी जिल्ह्यात प्रोग्राम आहेत. पुढील काळात माझे पुस्तक लेखनाकडे मी जास्त वळणार आहे, कारण ते डॉक्युमेंटेशन झालं पाहिजे. म्हणजे मी विज्ञान प्रसार कार्य सुरू केलं याबद्दल मी काही मोठा नाही, पण एक दुसऱ्याला माझ्याकडनं काहीतरी मिळेल असा गायडन्स असणार आहे, ती पुस्तक असणार आहे. नंतर जे जिवंत शास्त्रज्ञ आहेत भारतामध्ये, ज्यांनी वेगवेगळं काम केलं आहे, किंवा इस्रोचे मोठे मोठे तज्ज्ञ लोक आहेत, त्यांना असं पहिली बॅचचे अजून आहेत आपल्याकडे, पुण्यामध्ये पण आहेत. मग त्यांच्यावर आधारित काही पुस्तकं लिहायचं वगैरे, आणि आता ते काम आम्ही चालू केलं आहे. हे काम आहे. आणि दुसरं म्हणजे प्रबोधनात्मक काम. लोकांना जे मगाशी म्हटलं की आपण परिवर्तनशील चळवळीत सर्वांनी सामील होण्यासाठी जी बरीच वैज्ञानिक दृष्टिकोनातनं कामं करायची आहेत, त्या कामाची एक चळवळ बेसिक सुरू आहे. तर चळवळीचा भाग सगळ्यांना होता येईल की नाही यासाठी विशेष मला प्रयत्न करायचे आहे. व्हेरी गुड. मार्गप्पा पॉडकास्टच्या श्रोत्यांसाठी तुमचा खास संदेश काय असेल? मार्गप्पा खरंच हा उपक्रम खूप सुंदर आहे. मी खरंच गप्पा अशा मारल्या की मी स्वतःला विसरून गेलो. माझा संदेश असा आहे, कॉम्प्युटर आणि या मोबाईलच्या जगात गप्पा मारणे खूप कमी होऊन गेले. बरोबर. सगळेजण त्या स्क्रीनवर लंबलेत. अगदी बाळ 1 वर्षाचं झालं की ते स्क्रीनकडे बघतच दूध पिते. आईचा काऊचिवचा घास तर कधीच संपलेला आहे. तर मार्गप्पाच्या माध्यमातून या मोबाईलकडे, स्क्रीनकडे वळलेले म्हणजे ती संख्या नक्कीच कमी होईल. आणि स्क्रीनकडे न वळता अशा कार्यक्रमाचे भाग आपण ऐकावेत. बघा, साधं ड्रायव्हिंग करत असताना तो स्टेअरिंग का हातात धरतून असं मोबाईलवर बोलत असतो. ते कुणाच्याकडे गाडी जाते काय कळत नाही. स्कूटर चालवताना इथं असं कानात मोबाईल धरतो आणि तो बोलत असतो. हे मोबाईल नव्हता तेव्हा पण जग चाललेलं होतं की घरामध्ये आईकडे, मुलाकडे, मुलीकडे, आजोबा आजीकडे सगळ्याकडे मोबाईल आहे. ते गप्पा मारत नाहीत, मोबाईलवरच असतात. बेडरूममध्ये असणारा मुलगा आईला सांगतो, अगं आई, फोनवर सांगतो, गिझरचं बटन ऑन कर. तो 4 पावलं जाऊन तो बटन ऑन करायला जात नाही. माझं हेच सांगणं आहे मार्गप्पाच्याला, या मोबाईलचा वापर गरजेपुरता करा, वाचन वाढवा आणि मित्रपरिवार वाढण्यासाठी बोलायला शिका. माझ्या आयुष्यात आनंद चित्रपटामध्ये जे राजेश खन्नाची भूमिका आहे, ते राजेश खन्नाजी मृत्यूला सामोरे जात असताना, कॅन्सर पेशंटची भूमिका केली, जात असताना रस्त्यातील सगळ्यांना बोलवायचे, हाका मारायचे, ओळख नसताना बोलायचे. अरे ओळख नसताना बोला ना, तो बोलेल 2 शब्द. पण आज माणसं ओळखीच्याही माणसाबरोबर बोलायचं विसरलेले आहेत. तर त्यामुळे माझं मार्गप्पाच्या ह्याच्यामध्ये आपण बोलायला
शिकलं पाहिजे. या मोबाईलच्या स्क्रीनच्या दूर जाऊन गप्पा मारायला शिकलं पाहिजे, हे महत्त्वाचा संदेश देईन. थँक्यू सर. पुजारी सर, आजचा संवाद हा अत्यंत प्रेरणादायी ठरला. विज्ञान म्हणजे फक्त सूत्र नाहीत, तर विचार करण्याची पद्धत आहे. हे आपण आपल्या कार्यातून अतिशय सोप्या आणि प्रभावी पद्धतीने दाखवून दिलं. मारगप्पा पॉडकास्टच्या वतीने आपले मनपूर्वक आभार आणि तुम्हाला पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. मंडळी, आजचा भाग तुम्हाला आवडला असेल तर पॉडकास्ट नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. अशाच प्रेरणादायी व्यक्तींच्या कथा ऐकण्यासाठी मारगप्पा पॉडकास्टसोबत जोडलेले राहा. पुन्हा भेटूया एका नव्या विचारासह. तोपर्यंत विचार करा, प्रश्न विचारा आणि विज्ञानाची कास धरा. तर मंडळी, पुजारी सर आज वेळात वेळ काढून आपल्या मारगप्पा पॉडकास्टसाठी आले. त्यासाठी मारगप्पा पॉडकास्ट टीमकडनं पुजारी सरांना छोटीशी भेट. हो वा, छान भेट आहे. मार गप्पा. चहा पिता पिता आम्ही नक्की या कपामध्ये चहा घेऊ आणि नक्की गप्पा मारू. धन्यवाद. थँक्यू. Yes.